आज मी बनवणार आहे आंबे हळदीचं लोणचं। आंबे हळद एकदम अद्रकसारखीच दिसते, ती स्किनसाठी खूप गुणकारी असते, शरीरासाठी सुद्धा खूप गुणकारी असते। तर नॉर्मली आपण ह्या सीजनला कैरीचं लोणचंच भरतात, पण आज आपण आंबे हळदीचं लोणचं भरूया। तर इथे मी घेतलेले आहे 2 किलो आंबी हळद। दिसायला डिट्टो एकदम अद्रकसारखीच दिसते। हे बघा, हे अद्रक आहे आणि ही आंबी हळद आहे, एकदम सेम टू सेम दिसत आहे। पण आंबे हळदीला ना एक स्मेल असतो, एक आंबटसारखा वास येतो। तर आता मी इथे 2-3 पाण्याने धुवून घेतलेले, कारण की खूप माती भरलेली होती। आणि आता सुती कपड्यामध्ये आपण अशी सुकवून घेऊया, म्हणजे थोडंसं ड्राय करून घेऊया आणि नंतर मग उन्हामध्ये 1 ते 1.5 तास सुकत घालायची आहे। ॲक्च्युली अहोंनी मला आणून दिली होती, कारण की माझा मानसपुत्र भूषण आहे ना, त्यांनी ही आंबे हळद लावली होती, खूप सारी निघाली होती। तर मला त्यांनी आणून दिली आणि म्हणाले की काकू तुमची रेसिपी सुद्धा होईल आणि आंबे हळदीचं लोणचं सुद्धा होईल। तर आता इथे मी आमच्या टेरेसवर ही सुकत घालणार आहे। हे बघा आमचा टेरेस। ॲक्च्युली मला माझं टेरेस खूप आवडते, संध्याकाळी मला खूप फिरायला आवडते। आमच्या टेरेसवर खूप सारे झाडे असतात आणि हवा येते ना, खूप आवडते मला संध्याकाळी फिरायला, आणि सकाळी सुद्धा फिरायला खूप आवडते। तर आता इथे मी 1 ते 1.5 तास उन्हामध्ये सुकत घालणार आहे। आणि आता ही दुसरी आंबी हळद मी इथे धुवून ठेवली होती अगोदरच, आणि हे सुकं खोबरं आहे, अहोंनी काढून दिलं होतं, कारण की भरपूर नारळाची झाडं आहेत ना, तर सुके नारळ खूप पडले होते। अहोंनी काढून दिले, म्हणाले 4-5 दिवस असे सुकव का छान असं खोबरं तयार होईल। तर चला आपण आता 1 ते 1.5 तास वाट पाहूया। ही आमची वाडी आहे, अहोंनी लावलेली वाडी। तर आता 1 ते 1.5 तास आपण वाट पाहायची आहे आणि नंतर मग आंबे हळद कट करायला घेऊया। तर मी 1 तासाने काढले होतं, हे बघा एकदम छान अशी सुकलेली आहे। तर आता आपण ह्याची सालं काढून घेऊया। सालं काढायला खूप उशीर लागतो, म्हणजे जसं बटाट्याचं साल निघते तसं निघत नाही, कारण की हे अद्रकसारखं असते, तर खूप उशीर लागतो सालं काढायला। तर आता आपण सर्व सालं काढून घेऊया। मला तर जवळजवळ 2 तास लागले एवढीशी हळदीची सालं काढायला, कारण की एकदम छान व्यवस्थित काढायला हवं ना, म्हणून 2 तास लागले। तर अगोदर आता मी काय करणार आहे, अर्ध्या हळदीचेच कट करून दाखवणार आहे तुम्हाला, आणि अर्धी हळद नंतर दुसऱ्या दिवशी मी साफ केली, कारण की खूप टाईम लागला मला। हे बघा, दुसरे सुद्धा आपल्याला कामं असतात ना, म्हणून मी अगोदर इतकीच हळद साफ केली। आता मी तुम्हाला कट करून दाखवते, म्हणजे कशी कट करायची ती। तुम्ही खिसून घेतलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम, पण इथे मी छोटे छोटे स्लाइसमध्ये कट करणार आहे। अहोंनीच सांगितलं होतं मला, अशी छोटे छोटे साईजमध्ये कट कर आणि त्याचं लोणचं भर, कारण की अगोदर त्यांनी बनवलं होतं, खूप छान झालं होतं, त्यांच्या हातचे टेस्ट एकदम मस्त असते। तर आता मी असं हे बघा स्लाइसमध्ये कट करत आहे। तर आता सर्व हळद आपण अशीच कट करून घेऊया, आणि आपल्याला नंतर 4 ते 5 तास आपल्याला उन्हामध्ये पुन्हा सुकवायचे आहे। कट करून 4 ते 5 तास उन्हामध्ये सुकवली ना, का मग वर्षभर लोणचं अजिबात खराब होत नाही, ठीक आहे। तर इथे मी नंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा कट केली होती आणि 4-5 तास उन्हामध्ये सुकवून घेतली होती। आता आपण लोणच्याचा मसाला बनवूया। घरीच मसाला मी बनवणार आहे लोणच्याचा, म्हणजे जो येतो ना बेडेकरचा तयार मसाला, तो यूज करणार नाहीये मी। तर इथे मी घेतलेली आहे काळी मिरे, बडीशोप, धणे, अख्खे धणे आणि जिरं, थोडंसं जिरं घेतलेलं आहे। इथे राईपूड मी जी रेडीमेड येते ना राईपूड आणि मेथीदाणा, ते मी रेडीमेड यूज करणार आहे, म्हणून मी आता इथे फक्त तव्यामध्ये जिरं, बडीशेप, काळी मिरे आणि धणे हेच भाजून घेणार आहे। फक्त आपल्याला 1 मिनिटच भाजून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं गरम करूनच घ्यायचं आहे। तर लोखंडी तव्यावर मी इथे फक्त 1 मिनिटच भाजून घेत आहे, आणि थोडंसं तडतडायला लागलं ना जिरं का मग लगेच गॅस बंद करायचा, फक्त 1 मिनिट लागतो। आणि आता इथे मी यूज करत आहे 7-8 मिरच्या, हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरचीचं प्रमाण जास्त घेतलं तरी चालेल, कारण की आंबी हळद ना आंबट असते, म्हणून हिरवी मिरचीचं प्रमाण जरा जास्त घेतलं तरी चालेल। तर इथे मी धुवून घेतलेले आहेत आणि आता ते पुसून घ्यायचे आहेत कपड्याने, कारण की आता हे आपण फोडणीवर घालणार आहोत। तर आता मी मिरच्या कट करून घेत आहे, तुम्ही आतमधून अशी चिरून घेतलं तरी चालेल। आणि हा मसाला सुद्धा थोडासा थंड झालेला आहे, एकदम थंड करायचं नाही, थोडासा म्हणजे थोडासा गरम असतानाच असं वाटून घ्यायचं, म्हणजे छान वाटून होते। आणि थोडंसं जाडसरच वाटायचं आहे, एकदम फाईन पेस्ट म्हणजे फाईन पावडर करायची नाही, थोडंसं जाडसरच वाटायचं आहे। हे बघा, आता इथे मी मोजकाच मसाला बनवला होता, म्हणून मी तो पूर्ण मसाला मी आंबे हळदमध्ये ॲड करत आहे, ठीक आहे। आता त्यामध्ये आपला आगरी कोळी मसाला, म्हणजे आपला साठवणीचा मसाला, हळद,
आणि मीठ थोडंसं जास्तच ॲड करा, ठीक आहे। आणि इथे मी आता 2 लिंबूचा वापर करत आहे। तुम्ही 2 ते म्हणजे जास्त क्वांटिटी असेल ना तर 2 ते 3 लिंबूचा रस घ्यायचा, ठीक आहे। इथे मी दाखवताना एकच लिंबू दाखवलं, पण मी 2 लिंबूचा रस त्यामध्ये ॲड केलेला होता। तर तो आता आपण आंबे हळदवर असा रस टाकून घेऊया। जितकं लिंबू असेल ना तितकंच टेस्ट खूप छान येतो, म्हणून तुम्ही 2 ते 3 लिंबूचा यूज करा, ठीक आहे। आणि मिरचीचा सुद्धा जास्त यूज केला तरी चालेल। आता हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊया, म्हणजे पूर्ण मसाला आंबे हळदवर एकदम कोटिंग मसाल्याची यायला हवी आणि लिंबू सुद्धा छान असं त्यामध्ये मिक्स व्हायला हवं। तर आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित। हाताने मिक्स केलं तरी चालेल, मी इथे चमच्यानेच मिक्स करत आहे। आता आपण फोडणीसाठी तेल गरम करूया। तर अगोदर मी मोजकच तेल गरम करत आहे। एकदम गरम करायचं, वाफ येईपर्यंत थोडंसं थंड करायचं, हलकंच थंड करायचं आणि त्यामध्ये नंतर मी मिरच्या ॲड करत आहे। गॅस बंद केलेला आहे मी। आणि आता हे मेथीदाणा, कारण की मेथीदाणा जरा कडक असतो ना, तर थोडंसं गरम असतानाच मेथीदाणा ॲड करायचा, हिंग ॲड करायची। आणि आता थोडं तेलाचं टेम्परेचर जरा कमी झालं ना का नंतर मग आपलं हे रायपूड त्यामध्ये ॲड करायची। रायपूड जास्त घ्यायची, मेथीदाणा कमी घ्यायचा, ठीक आहे। आता हे मिक्स करायचं आणि 1 मिनिट, फक्त 1 मिनिट थंड करायचं, म्हणजे एकदम थंड करून नाही द्यायचं। थोडंसं थंड झालं ना तेल का मग हे आपलं आंबे हळदीवर टाकून घ्यायचं। हे बघा थोडंसं तेल थंड झालेलं आहे, जास्त थंड झालेलं नाहीये। आणि आता हे आंबे हळदीवर असं सर्व टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं, छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सर्व। हे लोणचं अजिबात खराब होत नाही, म्हणजे वर्षभर जसं आपण आंब्याचं लोणचं भरतात ना त्याचप्रमाणे बिलकुल खराब होत नाही। हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे। तर आता आपले आंबे हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे। आता हे एका प्लॅस्टिकच्या बरणीत नाहीतर काचेच्या बरणीत, तुम्ही कुठल्याही बरणीत भरू शकता। आणि त्यानंतर मग 4 ते 5 तासानंतर तेल पुन्हा गरम करायचं आणि त्यामध्ये मग ॲड करायचं, जसं आपण कैरीच्या लोणच्याला भरतात ना त्याच प्रकारे, ठीक आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान रेसिपी आहे। आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील ना तर माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जर तुम्ही फेसबुकवर बघत असेल तर फेसबुकवर माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा। तोपर्यंत खा पिया मस्त राहा। ओके फ्रेंड्स, थँक्यू, बाय बाय।